रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। नांदेड, लातूर आणि बिदर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला आहे। या पुरामुळे लेंडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने लेंडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे। धरणाच्या सर्वच दरवाजातून लेंडी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। लेंडी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गोदावरी नदी, लेंडी नदी, लिंबोटी धरणाच्या आसपासच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पुराच्या पाण्यात कोणीही प्रवास करू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे। नांदेडच्या कंधार तालुक्यात ढगफुटीमुळे चिखली गाव पाण्याखाली गेले। चिखली गावातील घरात पाणी शिरले। नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात देखील पाणी शिरलं। यावेळी माणिकराव ठाकरे व खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पाहणी करत लोकांना सुरक्षित जागेवर जाण्यास आवाहन केले आहे। कंधार आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे। अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे। आपण हे सगळं दृश्य पाहू शकतो आणि सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की घराच्या बाहेर कोणी पडू नये। नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर गावकऱ्यांनी स्वतः करावं। शासन त्याच्यासाठी अग्रेसिव्ह आहेत। आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे। त्यांनी मान्य जिल्हाधिकारी, मान्य तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं सर्व नागरिकांना, सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नका। नदीकाठच्या लोकांना चांगल्या सुरक्षित जागे आपण स्वतः पुढाकार घेऊन आलो। जनावरं सोडू नका आणि शाळा बंद करण्याच्या सूचना मान्य शिक्षणाधिकारी देत आहेत, तेव्हा शाळेमध्ये मुले पाठवू नका अशा पद्धतीची विनंती माझी आपल्या माध्यमातून सर्वांना।